नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये साप्ताहिक अंदाज बघणार आहोत. पुन्हा एकदा भाग बदलत मुसळधार पाऊस होण्याचे संकेत आता दाखवत आहे. कारण तसं आहे की भूभागावरचं तापमान वाढत चाललेलं आहे आणि त्या अनुषंगाने बाष्पयुक्त वारे खेचले जाणार आहेत आणि त्यामुळे मुसळधार पावसाचे संकेत की मॉडेल दर्शवत आहे. सध्या 24 तासातील हवामान अंदाज असं सांगतो की नाशिक, जळगाव, छत्रपती, अकोला, नागपूर, नांदेड ह्या भागात उद्या कमी दाबाचं क्षेत्र होणार आहे. तापमान पण भरपूर वाढणार आहे. 33-34 सेल्सिअस तापमान असणार आहे. अकोला, नागपूर, रायपूर ह्या साईडला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे. सध्या तरी पाहायला गेलं तर कुठेच पावसाचे ढग असतात. महाराष्ट्रात पावसाचे ढग असे दिसत नाही. सोलापूर साईडला थोडेसे दिसतात, पण ते पाऊस उघडलेले दिसत आहेत. आणि त्या अनुषंगाने कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळं उद्या 24 तासामध्ये सोलापूर, तुळजापूर, कलबुर्गी ह्या भागात हलका मध्यम काहीसा गर्जना करत पाऊस होणार आहे. आणि इकडे अफजलपूर, विजापूर, इंडी, तालीकोट हे कर्नाटक भागातूनच पावसाची शक्यता जास्त वाटते. आणि महाराष्ट्र पाहायला गेलं तर पंढरपूर, जत, सोलापूर ह्या पट्ट्यातच गडगडाटी पाऊस उद्या अपेक्षित आहे. आणि इकडे सांगलीच्या भागात बघायला गेलं तर हलक्याशा पावसाची शक्यता सांगली, विजापूर पट्ट्यात दाखवते. विजापूर ते रबकबनेटी गोकळ ह्या पट्ट्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवते. आणि इकडे गोवा आणि सावंतवाडी या परिसरात, बेळगाव परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता 24 तासामध्ये बनत चाललेली अशी दिसते. राजापूर, रत्नागिरी, चिपळूण ह्या परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूरला सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. इकडे कल्याण, डोंबिवली, पालघर, वाडा, इगतपुरीला सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे. आणि मुंबई परिसरातून सुद्धा हलक्याची पावसाची शक्यता बनते. डहाणू, सिल्वासा ह्या भागात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता बनते. हलक्याच्या गर्जना हलक्याची पावसाची शक्यता बनत आहे. आणि नवापूर, नंदुरबार, साक्री, मालेगाव, धुळे ह्या परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता बनत आहे 24 तासामध्ये. तिथून पुढे पाहायला गेलं तर मालेगाव, चाळीसगाव झालं तर स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता वाटते. पण इथून पुढे 3 दिवस आता चेंज होणार आहे थोडंसं वातावरण. साधारणतः नागपूर, विशाखापट्टणम, हैदराबाद एक साधारणतः उंच हवेची म्हणजे तापमान वाढीमुळे चक्र होणार आहे. आणि त्यामुळे बाष्पयुक्त वारे आता महाराष्ट्राच्या व कर्नाटकाच्या भूभागावरती येणार आहेत. इकडे मुंबई, जालना, नागपूर, कोरबा आणि अहमदाबाद, कोटा, झाशी इथे कमी दाबाचं क्षेत्र होऊन इथपर्यंत ते बाष्पयुक्त वारे ओढले जाणार आहेत. त्यामुळे गोवा, इकडे सिंधुदुर्ग म्हणजे सावंतवाडी परिसर, बेळगाव, गोकाक, पाणी ह्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे. राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, विटा, कराड, जत याही परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे. चिपळूण, सातारा, वडोज, बारामती, जेजुरी, डहाणू, पुणे, गोरेगाव ह्याही परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवते. आणि खापोली, कल्याण, डोंबिवली, वाडा, पालघर हलका मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे इगतपुरीपर्यंत. वलसाड, वारा, नवापूर, नंदुरबारचा काही परिसर ह्या भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता बनत जाते. ही 3 दिवसामध्ये बनणार आहे. तिथून पुढे पावसात वाढ होत जाणार आहे. साधारणतः हा पाऊस महाराष्ट्रातून पुढे सुद्धा जाणार आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण पावसाची शक्यता दाखवत आहे. आणि इकडे कर्नाटकात तर अतिवृष्टीची शक्यता दिसत आहे. आणि तरीसुद्धा महाराष्ट्र कोणत्या भागात कसा पाऊस आहे तो सविस्तर जरा पाहूया मॉडेलनुसार. नागपूर, गोंदिया, वर्धा, रायपूर, कांकेर ह्या महाराष्ट्रालगतच्या भागात आणि महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे 3 दिवसाच्या पुढे 12 तारखेपर्यंत. चंद्रपूर, कापसी, बिजापूर, रामगुंडम आणि इकडे आदिलाबाद ह्याही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, लोणार, अकोला, अमरावती, पुसद मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. इकडे अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, अकलूज ह्या परिसरातसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. धारूर परिसरातसुद्धा चांगला पाऊस होणार आहे यावेळी. सुरत, नंदुरबार, वलसाड, मालेगाव, जळगाव
छत्रपती संभाजीनगर नाशिक ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई अहमदनगर पुणे नाशिकचा दक्षिण भाग पालघर छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. जसं दक्षिणेकडे येईल पुणे दापोली रत्नागिरी सातारा अकोला सोलापूर सांगली विजापूर लातूर कलबुर्गी मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार होण्याची पावसाची शक्यता आहे. गोव्याच्या साईडला पाहिलं गोवा सिंधुदुर्ग गोका बागलकोट हुबळी कुपल ह्या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे 1-2 ठिकाणी. विजयपूर इंडी अफजलपूर आणि कलबुर्गी सोलापूर पट्ट्यासुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि बसव कल्याण बिदर उदगीर अहमदपूर लातूर डिकलोर निजामाबाद मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि इकडे परभणी नांदेड जिंतूर याही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.